बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाशजी आंबेडकर यांनी दिल्ली येथे विद्यार्थ्यांचा लोकशाही हक्कावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ आणि त्यांच्या न्याय लढ्याला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान व विद्यार्थ्यांवर लाठी हल्ल्याचा आदेश देणारे गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज दिनांक 23 जुलैला पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार, भीमगर्जना, लीगल फायटर फोरम, रिपब्लिकन सोशल फोरम, शेतकरी संघटना अशा अनेक राजकीय संघटनांतर्फे बंदला केलेल्या आवाहनाला मलकापूर येथील व्यापारी संघटनेने आपली दुकाने आस्थापने बंद ठेवून चांगलाच प्रतिसाद दिला आहे. निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि मलकापूर बंद हा पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. त्याबद्दल मी सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानतो. आणि अय रहे बरे मुल्क कौन पता, या किसका लहू बहा या कोण मरा, या पद्धतीचं वातावरण सध्या देशात चालू आहे. त्या जंतर मंतर दिल्लीमध्ये जे विद्यार्थी, युवक, मुली आंदोलन करत आहेत, आपल्या विचारांना पेटून ते आंदोलन करत आहेत. मरणाची भीती त्यांना नाही. हम तो सर पर कफन बांधे हुए हैं, या उक्तीपणा तिथे लढा देत आहेत. काही विद्यार्थी म्हणतात हम तो हर शहीद है, हम तो शहीद है हर युग में जन्म लेंगे. हा उत्साह देशाच्या येणाऱ्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आज ते लढत आहे. आणि तुम्ही आम्ही सुद्धा या मलकापूरमध्ये त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी आज इथे रॅली काढलेला बंद केलेला आहे. आता हे जे कार्य आहे हे योग्य आहे, कारण सर्वांना मुलं आहेत, मुली आहेत आणि त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी हे जे आंदोलन आहे हे पूर्ण ताकदीनं आपण सर्वांनी रेटलं पाहिजे. आता भाजप सरकार काय म्हणते किंवा धर्मेंद्र प्रधाननी तो पेपर फोडला का, पण ते नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. हा जो पेपर फुटलेला आहे, आज मुलांच्या भवितव्याची, आज जवळजवळ 20-25 मुलांनी आत्महत्या केली, आज ज्यांची मुलं गेली त्या आई वडिलांच्या आत्मा काय म्हणत असतील, तर या नालायक सरकारनं ती जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती आणि त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण मोदी इतक्या अहंकारामध्ये आहे, त्यांना आता वाटलं इथे 50-100 पोरं जमा होतील आणि हे आंदोलन काही मोठं होणार नाही, म्हणून त्यांनी जवळजवळ 20 दिवस त्या आंदोलनाकडे डोळेझाक केली. आता ते भाजपवाले ओरडून राहिले किंवा विरोधी पक्ष त्या मुलांच्या खांद्यावर बंदूक घेऊन हे राजकारण करत आहे. माझं म्हणणं आहे की पहिल्या 2-3 दिवसात जर त्या मुलांजवळ गेले असते, त्यांना विनंती केली असती की याच्यापुढे हे पेपर फुटणार नाही, याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो आणि याच्यानंतर भविष्यात कोणताही पेपर लीक होणार नाही, हे जर आश्वासन त्या मुलांना दिलं असतं तर 2-3 दिवसातच ती मुलं आपल्या घरी निघून गेली असती. पण पोलीस सरकारनं त्या मुलांकडे दुर्लक्ष केलं. 20-22 दिवस त्यांना तिथं बसू दिलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांना वाटलं की आता हे हाताच्या बाहेर चाललं, त्यांनी दिल्ली पोलिसांना आदेश दिला की यांना चिरडून काढा, यांना ठोकून काढा, यांना इथून रवाना करा. तर हे जे अमानुष लाठीमार झालेली आहे त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. त्याच्यात जरी आमची मुलं जरी नसली तरी ती मुलं ही सर्वांचीच आहे आणि ती मुलं काही तुम्हाला नोकऱ्या मागत नव्हते, काही आरक्षण मागत नव्हते.